लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. एखाद्या गरीबातील गरीब व्यक्तीचं पोलीस ठाण्यामध्ये काही काम असेल तर त्याला योग्य न्याय मिळावा यासाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी नेहमीच प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला, असे गौरवोद्गार राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी काढले. राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांचा निरोप समारंभ आणि नूतन पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या स्वागत समारंभात ते बोलत होते. हा कार्यक्रम 16 जूनला सायंकाळी राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात आयोजित केला गेला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवार, तहसीलदार डॉक्टर अमित पवार, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, नूतन पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख आदी मान्यवर व्यासपीठावर हजर होते. अरुण तनपुरे यांनी आपल्या मनोगतात संजय ठेंगे यांच्या कार्यकाळातील विविध उपक्रमांचा उल्लेख करताना कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याच्या त्यांच्या भूमिकेचं कौतुक केलंय. तर नूतन पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांचं स्वागत करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्यात. एखादा गरीबातला गरीब माणूस असेल, त्याची काही पोलीस स्टेशनला काम असेल तर निश्चितच चांगल्या प्रकारे त्याच्याला बोलून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न ठेंगे साहेबांनी केलेला आहे. आपण हे सगळं काम जे केलेलं त्याबद्दल राहुरी तालुका आपला निश्चितच ऋणी राहणार आहे. आपण यानंतर श्रीगोंद्याला त्या ठिकाणी जाणार आहात, त्याही त्या ठिकाणी आपली कारकीर्द चांगल्या प्रकारे यशस्वी ठरो, अशाच प्रकारचं काम त्या ठिकाणी होऊ अशी शुभेच्छा ठेंगे साहेबांना देतो. त्याचबरोबर जे नवीन आपल्याला PI या ठिकाणी मिळालेले आहेत त्यांनाही मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांचा याच्या अगोदरचा काळही अत्यंत चांगल्या पद्धतीने गेलेला आहे. चांगली सेवा त्यांनी त्या ठिकाणच्या पदामुळे त्या ठिकाणी त्या लोकांना दिलेली आहे. त्यांनाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. तनपुरे परिवाराच्या वतीने उभं त्यांना मी शुभेच्छा देतो. ठेंगे साहेबांचं कारकिर्दी जशी तुम्ही या ठिकाणी त्याचा गौरव उद्गार काढला, त्याचप्रमाणे प्रत्येक क्राईम मीटिंग मध्ये ठेंगे साहेबांचा गौरव होत होता आणि आम्हाला त्या गोष्टीचा खूप हेवा वाटत होता. तर माझ्या पूर्ण सर्व्हिसमध्ये मी जवळ 7 ते 8 पोलीस स्टेशन इन्चार्ज म्हणून केलेले पहिल्यांदा असा वेल सेट पोलीस स्टेशन माझ्या नशिबी आलेलं आहे. नाहीतर मी सगळे असे लोकांच्या म्हणजे माझ्यापूर्वी काम केलेल्या अधिकाऱ्यांचे उणे धुणे काढणे, त्यांचे जे प्रलंबित गुन्हे काढणे, त्यांचं मुद्देमाल जो मिसिंग असेल तो शोधणे, असेच कामं माझ्या नशिबी आलेले आहेत. पहिल्यांदा माझ्या नशिबात असं वेल सेट पोलीस स्टेशन आलंय आणि मी त्याबद्दल ठेंगे साहेबांचा खरोखर मनपूर्वक आभार मानतो आणि सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की ठेंगे साहेबांनी जो आपला सर्वांचा विश्वास संपादन केला, ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं तीच पद्धत मी अवलंबणार आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कसूर माझ्याकडून होणार नाही. तसेच ज्या गुन्हे प्रलंबितच्या मध्ये म्हणजे सगळ्यात जास्त गुन्हे राहुरी पोलीस स्टेशनला पूर्ण जिल्ह्यामध्ये दाखल होतात, म्हणजे 1000 पेक्षा जास्त गुन्हे दाखल होतात, परंतु निर्गती म्हणजे त्याचा निपटारा करण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. हे रेकॉर्ड आहे ऍक्च्युअली. आणि दुसरं रेकॉर्ड आहे ठेंगे साहेबांचं की मी तो बोर्ड बघितला यापूर्वीच्या अधिकाऱ्यांचा, सगळ्यात जास्त कालावधी ठेंगे साहेबांनी केलेला आहे. खरोखर मी त्यांचा जो त्यांनी प्रवास केलेला आहे यशस्वी आणि त्यांच्या पाठीमागे जो वारकरी संप्रदायाचा जो सपोर्ट आहे तो सपोर्ट फार मोलाचा ठरलेला आहे. बघा, कुठलाही पण अधिकारी यशस्वी होण्यासाठी त्याला नागरिकांची साथ पाहिजे असते,
पत्रकार महोदयांची साथ पाहिजे असते आणि सगळ्यात महत्त्वाचं जे पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी असतात आणि अंमलदार असतात आणि त्यांचा खांद्याला खांदा लावून काम करण्याचा जो सपोर्ट पाहिजे असतो तो जर असेल तर अधिकारी यशस्वी होणार म्हणजे होणार. आपली जी काही कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे त्याच्यात जे काही इक्वॅलिटी बिफोर लॉ जे सांगितलेलं आहे म्हणजे कायद्यापुढे सगळे समान आणि याचं जे काही मूळ तत्व आहे ते आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नेवास्यातल्या त्या पैस खांबातनं निघलेलं असं मी मानतो. आमचं जे काही पोलीस खात्याचं ब्रीद आहे सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे. चांगल्यांचं रक्षण करावं आणि खळांचा निग्रह करावा त्यांचा कंट्रोल करावा किंवा त्यांचं दमन करावं. पण त्याच्यापेक्षा ब्रॉडर जर काही मागणं असेल तर ते पसायदानात जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू भूता परस्परे जडू मैत्र जीवांची. म्हणजे वारकरी म्हणून काम करताना मी तर ग्रेटर मोठा पोलीस म्हणून त्या वारकरी संप्रदायाकडे पाहतो. म्हणजे आम्ही फक्त कंट्रोल करायचा प्रयत्न करतो परंतु वारकरी संप्रदायांची ज्यांनी मुहूर्तमेढ रोवलेली आहे त्या माऊलींचे मागणं असं आहे की त्या खळातलं वाईट पण निघून जावं आणि जर त्या खळात वाईटपणच राहिलं नाही तर खळ निग्रहणाचा प्रश्नच राहणार नाही. यामुळे मी त्या ज्ञानेश्वरांच्या ज्या काही दिलेला जो काही आध्यात्मिक वारसा आहे त्याच्याकडे मी जात असतो. आणि हे सगळं करत असताना म्हणजे त्याच्यातला जो काही ब्रॉडर ऍस्पेक्ट आहे म्हणजे आज मी जे काही श्रीगोंदामध्ये गेलो म्हणजे कधी कधी वारकरी संप्रदाय असेल किंवा आपण जे काही श्रीमद भगवद्गीता असेल ज्ञानेश्वरी असेल याला कधी कधी आपण संकुचित दृष्टीने पाहतो आणि ते पाहू नये हे ज्यावेळी माझ्या मनात यायचं त्यावेळी मला श्रीगोंदा आठवायचं आणि तिथे संत मोहम्मद महाराज आठवायचे. म्हणजे आपल्याकडे कुठे काही समज आहे की बाबा हे जे काही हिंदू मुस्लिम किंवा काही गोंधळ परंतु खरा वारकरी हा विश्व कल्याणाच्या गोष्टी करणार आहे. प्रत्येकात तो ईश्वराचा अंश मानणार आहे. कॉन्स्टिट्यूशन मध्ये मला फक्त भारतीय लोकांचा विचार करायचा आहे परंतु वारकरी हा जागतिक विचार करतो असं माझं मत आहे. कदाचित ते चूक बरोबर मला माहिती नाही कारण त्या विषयाचा माझा गाढा अभ्यास नाहीये परंतु निश्चित मला असं वाटतं की त्याच्यातलं तत्व जे ते खूप मोठे आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील पत्रकार, पोलीस पाटील, पोलीस मित्र तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. सर्वांनीच संजय ठेंगे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव. अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.